आणि तीच उद्या राहील आणि तीच एसटीचा दाखला धनगराच्या पोराच्या हातामध्ये पडत नाही तोपर्यंत तीच भूमिका राहील। जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय असेल, सरकार आणि धनगर असा जेव्हा विषय चालू होईल तेव्हा मी धनगरांच्या बाजूने आहे हे सांगायची कुणाला गरज नाही। का काय डाऊट आहे, काय शंका आहे का तुम्हाला? जेव्हा धनगराच्या आरक्षणाचा विषय आहे तेव्हा मी धनगरांच्या बाजूला आहे, तेव्हा मी सरकारच्या बाजूचा नाही। पण जेव्हा सरकार आणि विरोधकांचा विषय असेल तेव्हा हा गोपीचंद पडळकर सरकारच्या बाजूने छातीची ढाल करून उभा राहील। जेव्हा देवाभाऊचा विषय असेल, देवाभाऊच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रातल्या जातीवादी पिलावली जेव्हा पुढे असतील तेव्हा हा गोपीचंद पडळकर देवाभाऊंच्यासाठी बाजी प्रभू देशपांड्यांची भूमिका घेईल। कारण या महाराष्ट्रामध्ये बहुजनांना, ओबीसींना आणि धनगरांना कुणी न्याय देऊ शकतो तर हा एकमेव माणूस असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। आणि देवाभाऊनी तो विश्वास आमचा सार्थ ठरवावा आणि धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा ही एकमेव आमची मागणी आजच्या मेळाव्याची सरकारकडे आहे, एकमेव मागणी आहे। जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार झालो आणि हायकोर्टामध्ये केस सुरू होती, मी कधी या गोष्टी बोलत नाही, मी कधी फोटो टाकत नाही, परंतु काल मधु शिंदे साहेबांची मी कुठेतरी मुलाखत ऐकली। ज्या पत्रकार मित्रांनी मुलाखत घेतली त्यांचा मला फोन आला की एक धनगर आरक्षणावरती मी मुलाखत घेतली, तुम्ही ऐका। आणि ते मधु शिंदे साहेब जे महाराणी अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधिनी विचार मंचाचे अध्यक्ष आहेत आणि जेपी बघेल आहेत की ज्यांच्या अभ्यासाने हा पूर्ण आपला लढा सुरू आहे। आणि त्यांनी सांगितलं की 50 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, तत्कालीन आताचे मुख्यमंत्री यांच्या